साधारण 1642 ची ही कथा आहे। दारा शुकोव हा त्याचा मोठा भाऊ आहे। तर यमुनेच्या काठी त्यांनी मोठा एक पॅलेस बांधला आणि शहाजहान तेव्हाचे जे बादशाह आहेत त्यांना आणि इतर भावंडांना त्यांनी बोलवलं। ते बोलवून ते पूर्ण पॅलेस दाखवलं, सगळं दाखवलं। औरंगजेब शांतपणे ते बघत होता। तेव्हापासून दारा शुकोव आणि औरंगजेब यांच्यात माहित होतं की एक सत्ता संघर्ष होणार आहे, पण शहाजहान अजून शाबूत आहे, आपला बाप शाबूत आहे, त्यामुळे ते शांत होते। तर ते गेले, त्यांनी पॅलेस बघितला आणि त्याच्यानंतर एक तळघर होतं। दारा शुकोव म्हणाला आत जा तुम्ही पहिले। तर शहाजहान आत गेले आणि त्याच्यानंतर औरंगजेबाला म्हणाला जाता, औरंगजेब म्हणाला नाही मी जाणार नाही। तर शहाजहान म्हणाला की आत ये, तुला आत यायला काय, दारात सांगतो ना आत ये। तर म्हणाला नाही मी येणार नाही। आता फक्त बाप सांगत नाहीये, शहनशाह सांगतोय। तर तो शहनशाह सांगत असेल तर तुला ऐकायला हवं, पण औरंगजेबाने ते नाकारले। त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी शहाजहानची आवकृपा झाली, राग आला औरंगजेबाचा। पण एका दरबारात त्यांनी विचारलं की अरे तू असं का केलंस। तर औरंगजेब म्हणतो की ते जे तळघर होतं त्याला मी ऑब्झर्व केलं की एकच दरवाजा आहे। आता तुम्ही आत गेलेलात, मी आत गेलो असतो आणि दाराने आपल्याला कायमचं कोंडून ठेवलं असतं तर काय। हे आपल्या सख्ख्या भावाबद्दल औरंगजेब बोलतो। म्हणजे ती सजगता किती होती। त्याला माहित होतं की कधीतरी सत्ता संघर्ष होणार आहे आणि दारा आणि मी आम्ही एकमेकांच्या समोर उभे राहणार आहोत। आणि हे कुठून येतं शहाणपण, तर मी जे सांगितलं ना 7व्या वर्षी आजोबांनीच कैद केलेलं आहे। तर सत्ता काय असते, सत्तेसाठी लोक काय करतात आणि संशय वृत्ती ही अशी ती रक्तातनं आली होती आणि औरंगजेब त्याचा अत्युच्च टोक होता।